मित्रांनो, आता आपण जीवदानी माता मंदिर इकडे आलेलो आहोत आणि इथे आपल्यासोबत आपले दादा पण आहेत. दादा ब्लॉग हो. आता आमचे जे पार्टनर्स म्हणजे आपले जे सर आणि दादा आहेत ते आता मागून येत आहेत. तर आता जीवदानी माता मंदिरकडे पोचलेले आहोत. आता तिकडे लवकरच आपण जाऊन दर्शन घेणार आहोत. तर पुढे भेटू. बाय. तर मित्रांनो, आता आपले पार्टनर्स आलेले आहेत, किशोर मिस्त्री सर आणि रोहित दादा. तर आता लवकरच पायऱ्या चढायला सुरुवात करू. लवकरच देवी मातेचे दर्शन घ्यायला जायचं आहे. तर मित्रांनो, 350 पायऱ्या आम्ही चढलेलो आहोत. सगळ्यांची हालत बघू शकतात. सर अजून किती पायऱ्या चढायचं आपल्याला? 700. हो. आम्ही गड किल्ले संवर्धन करणारी माणसं. आम्हाला किल्ल्याची सवय आहे ना सर. चला आता डायरेक्ट वरती भेटू देवदर्शन करायला. मित्रांनो, आता जवळजवळ 1000 पायऱ्या आम्ही चढलेलो आहोत आणि अजून पुढे पायऱ्या आहेत. आता एवढा घाम आलाय. सर दिसतात मला लवकरच. अजून पुढे पायऱ्या आहेत. तर मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकतात की प्रत्येक ठिकाणी देवी मातेचं म्हणजे दर्शन घेतल्यानंतर आपण जे ओटीतला जो सामान उरतो तो सगळा इकडे म्हणजे लावलेला आहे. आणि खालती तुम्ही कचरा बघू शकतात. तर ही म्हणजे एक प्रकारे अंधश्रद्धा आहे. एका माणसाने इथे बांधलं म्हणून सगळे माणसं इकडे बांधतायत, सगळे भक्त इथे बांधतायत. आणि नंतरला मग अज्ञान माणसांमुळे इथे पूर्ण हे जे एवढं सुंदर इथे सृष्टीची म्हणजे आहे त्याचं पूर्ण इथे एक प्रकारे वाट लावल्यासारखं झालं. पूर्ण सगळीकडे कचरा वगैरे झालेला आहे. तर तुम्ही जर नेक्स्ट टाईम याल आपल्या दर्शन वगैरे घ्यायला तर हे लक्षात ठेवा, अशा प्रकारची कोणतीही कृती आपल्याला करायची नाही आहे. हा देवी मातेचा प्रसाद आहे, हा आपल्या घरी घेऊन जायचा. इथे असं बघून तुम्ही स्वतःही बांधण्याचा वगैरे काही प्रयत्न करू नका. ही आपलं नैसर्गिक आपलं देवी देवतेचं वास्तव्य आहे. तर इथे अशा प्रकारची घाण तुम्ही करू नका. धन्यवाद. जय शिवराय. तर मित्रांनो, आता आम्ही जस्ट जीवदानी मातेचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता ते आम्ही दर्शन वगैरे का घेतलं त्याबद्दल आपले सर सांगतील आपल्याला. नमस्कार सर. नमस्कार. जय शिवराय. सर, आपण ते दर्शन का घेतलं, म्हणजे आज अचानक आपण जीवदानी मातेचं दर्शन का घेतलं? दर्शन अशासाठी की लवकरच आपण शिवदुर्ग संवर्धन मोहीमचा दुसरा पार्ट म्हणजे रुद्राभिषेक सुरू करणार आहोत. प्रथम रुद्राभिषेक झाला तो अर्नाळा किल्ल्यावर आणि दुसरा मालवण किल्ला सिंधुदुर्ग येथे जाणार आहोत. मग त्याआधी जाण्यासाठी एक शक्तिप्रदायिनी आपली जीवदानी माता, आपली भवानी माता हिचं दर्शन घेणं आवश्यक वाटलं. बरोबर. आणि म्हणून आज आपण जीवदानी मंदिरात आलो आहोत. तर त्यासाठी सर्वांना एक शुभेच्छा देतो तुम्हा सर्वांना आणि जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करतो की आमची पुढची मोहीम सुखरूपपणे होईल. धन्यवाद. जय शिवराय. तर मित्रांनो, स्टार्टिंगला व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की आता आपली जी पुढे मोहीम होणार आहे त्याची तारीख काय आहे. आणि सर, परत एकदा तुम्ही कुठला किल्ला आहे तो? पुढचा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला, मालवण. हो. तर मित्रांनो, नक्की यायचं. खालती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इथे म्हणजे कॉन्टॅक्ट दिला असेल, संपर्क साधा तुम्ही.
तुम्हीसुद्धा आपल्या मोहिमेला येऊ शकतात आणि नक्की या. आम्हालाही खूप छान वाटेल. सगळे एकत्र मिळून आपल्या वारसेला आपण जपूया. धन्यवाद.